मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची केवायसीची मुदतवाढ झालेली आहे. आता घाबरायची गरज नाही. तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून केवायसी करू शकतात. आता तारीख 18 नोव्हेंबर जी होती त्याच्याहून वाढवण्यात आलेली. काय अपडेट देण्यात आलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहूया. मित्रांनो, मी चंद्रकांत पाटील तुम्हाला नवनवीन सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आदितीताई तटकरे यांनी ट्विटरवरती सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई केवायसी मुदतवाढबद्दल हा अपडेट देण्यात येत आहे. मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत केवायसी नाही केली तर केवायसी कशी करायची याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला मग आता हा मेसेज काय हा सविस्तर वाचून आपण समजून घेऊया. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबविली जात आहे. याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेले नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र लाभार्थींनी ई केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणीची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. लाडकी बहीण योजनेचा ई केवायसी करण्याची अंतिम तारीख मुदतवाढ 31 डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात आलेली. मित्रांनो, आता 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला केवायसी करता येणार आहे. त्याची मुदतवाढ 31 डिसेंबर पर्यंत करण्यात आलेली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःच ई केवायसी करावं व त्यांच्या पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाच्या आदेशांची सत्यपत्र संबंधित जिल्ह्यातील महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावं. मित्रांनो, हे असं सुद्धा अपडेट देण्यात आलेलं आहे की ज्यांचे वडील हयात नाही त्यांनी जिल्हाधिकारीकडे तुमचं हे जे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटी प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला सादर करावं लागणार आहे. या निर्णयामुळे योजनेचे लाभार्थी सातत्याने आणि अखंडतेने कायम राहत आहेत. ज्या भगिनींना अवघ्या ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी विस्तारित मुदतीत लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. आणि मित्रांनो, एक फोटो सुद्धा देण्यात आलेला आहे. पाहू शकता तुम्ही, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई केवायसी साठी मुदतवाढ 31 डिसेंबर 2025. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.